भागवताचं चिंतन चालू आहे। श्रीमद भागवत आपण श्रवण करीत आहात। बारीक ऐका, भागवताचं चिंतन का ऐकावं, का श्रवण करावं, भागवतच का ऐकावं? आमच्या धर्मशास्त्रामध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये 1280 ग्रंथ शिल्लक सांगितलेले आहेत। 1280 ग्रंथाचं चिंतन मनुष्य देहातल्या जीवाकडून व्हावं, मनुष्य देहातल्या जीवाने 1280 ग्रंथाचं चिंतन करावं असा शास्त्रांचा, ऋषी मुनींचा आणि साधू संतांचा दंडक आहे। ते करावंच, ते केल्याच गेलं पाहिजे, केल्या गेलंच पाहिजेत। महाराज 1280 ग्रंथ तुम्ही म्हणता, अहो सकाळून भागवताला आलो तर दुपारून आम्ही चाट मारतो, दुपारून आलो तर परत सकाळून दुसऱ्या दिवशी चाट बसते। 7 दिवसाचं भागवत आम्ही कंटिन्यू ऐकू शकत नाही। तुम्ही म्हणता 1280 ग्रंथ श्रवण करा। किती ग्रंथ मोठे आहेत 1280? अहो एका एका ग्रंथाचं जर चिंतन काढू गेलो तर रामायणासारखा, वाल्मिकी रामायणासारखा ग्रंथ आहे। त्या वाल्मिकी रामायणामध्ये सीता शब्द सांगण्याकरता 7 दिवस लागतात फक्त सीता, कारण वाल्मिकी रामायणामध्ये सीतेला 7 नाव आहेत आणि 7 नाव, एक नाव पाहण्याकरता पूर्ण 1 दिवस लागते वाल्मिकी रामायणामध्ये। म्हणजे सीता शब्द पाहण्याकरता 7 दिवसाचा सप्ताह ठेवावा लागतो। एवढे मोठे मोठे ग्रंथ आमच्या धर्मामध्ये आहेत आणि तुम्ही म्हणता 1280 ग्रंथाचं चिंतन करावं। 1280 ग्रंथाचं चिंतन सांगितलंय, पण त्याच्यामध्ये काही टप्पे पाळलेत। काय टप्पे पाळले महाराज? काही ग्रंथ 1280 ग्रंथापैकी काही ग्रंथ पाठ करावे संसारिकाने, ते पाठच केले गेले पाहिजे, ते वाचून चालत नाही। हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, हरिपाठ पाठ होत नाही तोपर्यंत वाचावा, पण हरिपाठ पाठ न करता माणूस मेला संसारिक, त्याचं जीवन व्यर्थ गेलं। संसारिकाने हरिपाठ पाठच केल्या गेला पाहिजे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली जी गीता आहे, ते गीता सुद्धा संसारिकाची पाठ असली पाहिजे। ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, ज्ञानोबारायांचा हरिपाठ पाठ करावा, गीता ही पाठ करावी, पाठच केल्या गेली पाहिजे। ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबारायांनी जगाच्या समोर मांडला, त्या ज्ञानेश्वरीचं पाठ करायचं का आम्ही? संसारिकाकडून ज्ञानेश्वरी पाठ होत नाही, कठीण आहे ज्ञानेश्वरी पाठ करणं। ते आळंदी, पंढरी, पैठण सारख्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी जे महात्मे ज्ञानेश्वरी पाठ करत असतील ते करत असतील। संसारिकाकडे वेळ कमी आहे, संसारिकाकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टा आहे, स्नॅपचॅट आहे, गुगल आहे, हे चालवता चालवताच दिवस कधी माळवा लागला पता लागेना आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या कधी पाठ होतीला। मग ज्ञानेश्वरी संसारिकाने पाठ करायची नाही, मग त्या ज्ञानेश्वरीचं संसारिकाने काय करायचं महाराज? त्यावेळेस जनाबाई सांगतात काय करायचं, काय केलं पाहिजे? एकतरी ओवी अनुभवावी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी संसारिकाने जनाबाई सांगतात फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी वाचायची। पुढे बसलेले माणसं
जवळ्याचे होते. ते माणसं जनाबाईला म्हणले, महाराज अहो 9000 ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे ना, तुम्ही म्हणता वाचा वाचा वाचा. एवढा टाइम कोणाकडे आहे? घर आहे, दार आहे, नातू आहे, पंतू आहे, युवाई आहे, जवाई आहे, सोयरीक जोडणे, सोयरीकी मोडणे, लग्न, सावडण, मात्या, कुरुड्या, पापड्या उन्हाळ्याच्या, हे सारा तरफडा आमच्या मांग आहे ना. आणि एवढ्या ज्ञानेश्वरी वाचता कधी? मग नामदेव महाराजांनी त्याच्यामध्ये एक पर्यायी व्यवस्था काढली. होणार नाहीत. मग ते काय म्हणतात ऐका, 9000 ओव्या वाचणं होणार नाही. मग नामदेव महाराजांना दया आली आणि नामदेव महाराज म्हणले, निदान कमीत कमी एक तो ओवी. पुढं बसलेले माणसं त्याच्याही पुढे गेले. ते म्हणले, महाराज एक ओवी सुद्धा सांगू नका नामदेव महाराज, टाइमच नाही आमच्याकडं. मग ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं आणि माऊलीना दया आली संसारिकाची. आणि माऊलीने निवृत्ती दादाकडे म्हणजे गुरुकडे पसायदान मागितलं. पसायदानामध्ये असं मागितलं ज्ञानोबा यांनी, संसारिकाने ज्ञानेश्वरी डोळ्याने जरी पाहिली तरी त्या संसारिकाचं कृत कल्याण करा असा वर मागितला पसायदानामध्ये. द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी. द्रष्टा म्हणजे डोळ्याने जरी ज्ञानेश्वरी पाहिली गेली तरी त्या जीवाचं कृत कल्याण होते, त्या जीवाचं काम होते. पण पुढे बसलेले माणसं जर म्हणत असतील, महाराज अहो ज्ञानेश्वरी डोळ्यानं पाहाय वेळ नाही आमच्याकडे, तर मग तुमच्या जवळ एखादं धरण असत आहे का, लांब असलं तरी चालते, ते फुल भरू द्या. पावसाळ्यात फुल भरलं की काठावर उभे राहा, कमराला किंटलाचा दगड बांधून उभ्यानं धरणात उडी मारा. कसं काय? अहो मनुष्य जन्मात येऊन जर आपल्याला ज्ञानेश्वरी डोळ्यानं पाहिणं होत नसल, त्याने माणूस म्हणून जगण्यात मजा नाही, त्याने माणूस म्हणून जगण्यात त्याचा अर्थ नाही किंवा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. ग्रंथ आहे ते वाचावे, ज्ञानेश्वरी वाचावी. मी हे सांगत होतो, हरिपाठ पाठ करावा, ज्ञानेश्वरी ज्ञानोबा यांची वाचावी. त्याच्यामध्ये तिसरा टप्पा आहे, काही ग्रंथ आचरणीय आणावे. त्याच्यामध्ये रामायण आहे. रामायण हा ग्रंथ आचरणीय आहे, फक्त ऐकायचा नाही, वाचायचा नाही, ऐकायचा, ऐकून आचरणामध्ये आणायचा. आणि ज्या ग्रंथाचं चिंतन आपण श्रवण करीत आहात तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. त्या भागवताचं आम्ही पाठांतर करू का महाराज? पाठांतर होणार नाही. 18,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते संस्कृत मध्ये आहेत. संसारिकाला वाचणं सुद्धा नाही, पाठही होणार नाही. मग आम्ही वाचू का मराठीत? वाचायचं नाही का? वाचायला भागवत वाचण्याकरता अजून महाराज लोक जिवंत आहेत, ते वाचावं महाराजांनीच. मग आमच्या वाट्यावर काय आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, संसारिकाने भागवत फक्त आणि फक्त ऐकायचं, बाकी काहीच करायचं नाही. आय काजी तुम्ही भक्त भागवत भागवत
ऐकायचं. मग ऐकल्यानं काय होईल महाराज? अहो ऐकूनच तर सारं काही मिळते. संसारिकाने जास्त ऐकल्याच गेलं पाहिजे. परमार्थ सर्वात मोठा कोणता जर असेल तर ऐकणे हा सर्वात श्रेष्ठ परमार्थ सांगितला. ऐकण्या एवढा मोठा परमार्थ कोणताच नाही. तुम्हाला दिवसभर काम नाहीत का? काम आहेत, घरी काम आहे, शेताचे काम आहेत, पण दिवसभर कष्ट करून संध्याकाळी तटस्थ 2 तास ऐकायचं गरमीमध्ये, म्हणजे पूर्वजन्माची पुण्याई जमा आहे एक, आणि तुम्हाला भगवान परमात्म्याविषयी आस्था आहे. ऐकलं की सारा परमार्थ आला त्याच्यामध्ये. मंदिरामध्ये गेलं की देव दिसतो, आणि कीर्तनामध्ये आलं की देव समजतो. देव दिसण्यापेक्षा देव समजणं कोटीपट महत्वाचं आहे. देव जर समजला नाही तर मग आयुष्य वाया जाईल. दिसण्याला काय किंमत आहे? 2 बाया पंढरपूरला गेल्या, तुमच्या गावच्या नाही, दुसऱ्या गावच्या 2 बाया पंढरपूरला सोबतच गेल्या, शेजारणी, आणि गेल्यान वारी संपली, घरी आल्या, आणि घरी आल्याबरोबर त्या एका बाईनं त्याच्यातल्या दारूनच थैली फेकली सुनाच्या अंगावर. तुम्ही काय म्हणता? थैली, झोऱ्या, काय म्हणता? बॅग. पंढरपूरहून आल्याबरोबर दारातूनच थैली फेकली सुनाच्या अंगावर. सुन म्हणे काय झालं त्या बाई? मामी, आई, झालं काय? ती म्हणे मरील, पण आता पंढरपुरात तोंड पाहणार नाही पुन्हा. आणि दुसरी तिच्या सोबत गेलेली शेजारीन 8 दिवस घरी राहिली, पुन्हा 9व्या दिवशी म्हणे माय पुन्हा मला पंढरपूरला जावं वाटते. लागला टकळा पंढरीचा, पुन्हा पंढरपूरला जावं वाटते. का? दोघी सोबतच गेल्या. जातानी एकच एसटी, तिकीट नाही काढलं दोघीनं बी, कारण 75च्या वर दाखवलं होतं, 9त्या पण दाखवलं होतं. पण गेल्या एकाच एसटीत, आल्या एकाच एसटीत, पण एक म्हणते पुन्हा मरील पण तोंड पाहणार नाही, आणि एक म्हणते पुन्हा जावं वाटते. याचा अर्थ एकीला समजला म्हणून तीनदा जावं वाटते, आणि एकीने फक्त पाहिण्याला फार किंमत नाही, समजण्याला फार किंमत आहे. आणि कीर्तनामध्ये आलं की देव समजतो, आणि मंदिरात गेलं की दिसतो. समजला पाहिजे का नाही? तो देव समजला नारदाला, आणि तोच देव पाहिला वसुदेवाने. भागवतामध्ये चिंतन आहे. वसुदेवाने तो देव पाहिला आणि नारदाला समजला, म्हणून वसुदेव नारदाकडे गेले आणि नारदाला प्रश्न विचारला, महाराज मला देव सांगा. त्यावेळेस नारदजी म्हणले, देवा वसुदेवा, तुमचा मुलगा घरी, तुमच्या पोटी आलेला मुलगा तुमचा देव आहे. मग वसुदेवाच्या लक्षात आलं, वसुदेवाने घरी गेल्या बरोबर कृष्ण परमात्म्याचे पाय पकडले. त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले, बाबा हे असं कुठे असते का? अहो मी तुमच्या पाया पडावं का तुम्ही माझ्या पाया पडावं? नियम काय आहे हिंदू धर्मामध्ये? नियम काय सांगतो? मुलाने बापाच्या पाया पडावं की बापाने मुलाच्या पाया पडावं? कसं काय? जवळ्यात मुलानं वडिलाच्या पाया पडलं पाहिजे, पण आमच्या गावात बाप मुलाच्या पाया पडते. ते म्हणाला असं कसं काय पडते? मुलाला जास्त झाली की बाप म्हणते, बाबू तुझ्या पाया पडतो. विनोदाचा भाग सोडा, नाथरायाचं प्रमाण सांगतो आता. नाथराय भागवतामध्ये म्हणतात, जर मुलगा माळकरी असेल, मुलगा जर टाळ घेऊन उभा असेल, आणि बाप जर हाडकरी असेल बिना माळकरी, तर बापाने मुलाच्या पाया पडलं तरी दोष लागत नाही. एकनाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात. तो हा माझा पुत्र म्हणजे विठ्ठल विठ्ठल जयाचे अंतरी देव वसे, वंदावा पित्याने तैसा हा कुवर, जयाचे अंतरी देव वसे. काय झालं? मेमरी झाली 2GB आणि माल भरला 16GB. त्याच्यामुळं कधी कधी हँग मारते. आता एवढं आठवणं सोपं आहे का? हे चॅनल असल्यामुळे मला वाटलं बा नवीन अभंग घेतला पाहिजे, कारण तेच ते युट्यूबवर लोक म्हणतील दुसरं येते का नाही रियल काही. आणि आमचे गजानन महाराज पुढे लावून बसले, मग त्याच्यामुळे वेळेवर अभंग बदलावं लागतात ना. तरी सुद्धा चला, अशो कृपा आहे त्यांची. विठ्ठल विठ्ठल वंदावा पित्याने तैसा हा कुवर, जयाचे अंतरी देव वसे.
म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे. माळकरी टाळकरी असला तर मुलाने बापाच्या पाया पडलं तरी दोष लागत नाही, पण संस्कृती सांगते मुलाने बापाच्या पाया पडावं. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचे पाय पकडल्याबरोबर कृष्ण परमात्मा वसुदेवाला म्हणले, बाबा ज्ञानोबाराय सांगतात, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण मजन सांगे ब्रह्मज्ञान वंदितयाचे चरण मने बालक पूर्ण मी तुमचा बाबा. मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझ्या पाया पडू नये, मी तुमच्या पाया पडलो पाहिजे. असं हाताकडून ठेवल्या गेला तरी गाईच्या रक्ताने पूजा केल्याचा दोष त्या पूजा करणाराला लागते. मला समजलं का नाही? हे बारकाव आहे. देवाची देवपूजा गोल साडीवर चालत नाही आणि देवाची देवपूजा फुल पॅन्टवर चालत नाही. नाईट पॅन्टन बरमोडा तिथं चिखली बुलढाण्याच्याही समोर गेले. नाईट पॅन्टन बरमोड्याचा हिशोबच नाही. तर गोल साडीवर चालत नाही, फुल पॅन्टवर चालत नाही. कसं काय? तसंच आहे ते. फुल पॅन्ट रोज धुतल्या जात नाही. डोनगावरून आला, घरी आला, काहळडा लटकला, फटकला, झटकला, बर. सकाळी उठला, खुंटीचा काहळडा झटकला, खटकला, कर बर. पॅन्ट धुतल्या जात नाही म्हणून फुल पॅन्ट वरची पूजा देवाला मान्य नाही. गोल साडीवर चालत नाही. सुना म्हणतील, बरं झालं बाप्पा, सासू रोजही टकळी लावायची, अय पूजा कर्ण ग पूजा, अय पूजा कर्ण ग पूजा. आता मोकळी झाली, मोकळी नाही झाली. ऐका बारीक, देवाची देवपूजा करण्याकरता काष्टा पाहिजेत असतो. काष्टा मोठ्या संस्थांवर मंदिरावर पुजारी असतात, त्या पुजाऱ्यांना सोहळा असते, त्या सोहळ्याला काष्टा असतो, धोत्राला काष्टा असतो, म्हाताऱ्या बाया जे लुगडे नसतात त्याला काष्टा असतो. काष्ट्यावर केलेली देवाला पूजा मान्य आहे. आणि बाकी वाया जाते का? वाया जात नाही मी म्हणत नाही, पण तुकोबाराय सांगतात नक्की सांगता येत नाही. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे, नक्की सांगता येत नाही. हे पूजेमधला बारकावा आहे, अतिशय बारकावा आहे, खूप बारकावा आहे. देवाची पूजा केल्यानंतर जमिनीवर पडलेलं फूल सुद्धा देवाला वाहायला चालत नाही. बोला दाजीबा, जमते काय? जमिनीवर पडलेलं फुल जर देवाला चालत नाही का? कारण झाडाने ते फुल एकदा जमिनीला वाहिलं, जमिनीला वाहिलेलं फुल परत देवाला वाहायला चालत नाही. मग मला सांगा, जर जमिनीवर पडलेलं फुल देवाला चालत नाही तर सकाळी 4 वाजता उठून दुसऱ्याच्या कंपाऊंडवर चढून तुम्ही हसल्या कशा काय? चोरून आणलेले फुलं देवाला जमतील का? जमणारच नाही. हे बारकावा आहे. आम्हाला माहित आहे, आमच्या दारी फुलाचे झाड आहेत. आम्ही उठायच्या अगोदर फुलं तोडून, पानं तोडून, खांट्या मोडून मोकळे. खरं आहे ना ते? मी खरंच सांगतो, बंद कीर्तन खरंच असते आपलं. विठ्ठला विठ्ठल म्हणजे अतिशय बारकावा आहे. आतला बारकावा सांगत नाही. आतला जर सांगाल तर तुम्ही म्हणाल, हे बा महाराज तुमची माळ, तुम्ही, आम्ही चाललो घरी. हे बारकावा आहे. देवाची पूजा परमार्थाच आहे. करत चला, करत राहा, करा. पण निर्दोष जर परमार्थ कोणता असेल तर तो म्हणजे ऐकणे. म्हणून साधू संतांनी जास्तीत जास्त भर ऐकण्यावर दिला. ऐका ऐका भाविक जन, ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ज्ञानोबाराय सांगतात, मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. श्रवणाचे मी से बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. शेकडो प्रमाण आहेत. समप्रमाण ऐकण्यावर भर दिला साधू संतांनी. 100 प्रमाण सापडतील. जास्तीत जास्त आग्रह केला, ऐका. म्हणून तुकोबाराय सांगतात, मनुष्य देहातल्या जीवाला जर कृतकल्याण करून घ्यायचं असेल तर त्याने भागवतच ऐकावं. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणून ऐकाजी तुम्ही, ऐका ऐका भाविक जन. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचा
महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये नाथ महाराजांनी चांगल्या परमार्थिकाला संसारिकाचा उपदेश केला बरं का. जे पारमार्थिक आहेत मध्यम त्यांना संसाराचा उपदेश केला. त्याचं चिंतन सांगतोय. नाथ महाराज हे अतिशय गडगंज श्रीमंत साधू. नाथ महाराजांनी परमार्थाचा प्रचार प्रसार केला. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार टोटल संतांनी केला. 18 पगड जातीच्या. ज्ञानोबारायांनी प्रचार प्रसार केला. तुकोबारायांनी सुद्धा प्रचार प्रसार केला. परंतु ज्ञानोबारायांना परमार्थाचा मार्ग लोकांना सांगण्याकरता, परमार्थ मार्गावर आणण्याकरता ज्ञानोबारायांनाही त्रास झाला. जगद्गुरु तुकोबारायांनाही परमार्थावर आणण्याकरता लोकांचा त्रास झाला. पण नाथ महाराजांना जेवढा त्रास झाला तेवढा एकाही साधूला झाला नाही. जास्तीत जास्त त्रास सर्व साधूला झाला पण सर्वात जास्त त्रास नाथ महाराजांना झाला. का? ज्यावेळेस ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत होते त्यावेळेस ज्ञानोबाराय प्रचार प्रसार करत असताना या महाराष्ट्राच्या मातीवर, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा राजा राज्य करत होता. राजा रामदेवराव नावाचा राजा देवगिरीहून महाराष्ट्राचा कारभार पाहत होता आणि राजा हिंदू असल्यामुळे, राजा मराठा समाजाचा असल्यामुळे नाथ महाराजांना तेवढा त्रास झाला नाही. जगद्गुरु तुकोबाराय संप्रदायाचा ज्ञानोबारायांना त्रास झाला नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राज्य करत होता मराठा समाजाचा राजा, हिंदू समाजाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार तुकोबारायांना करत असताना तुकोबारायांना जेवढा त्रास झाला तेवढा समाजाचा झाला. राजकीय लोकांकडून तीळ मात्र त्रास झाला नाही तुकोबारायांना. एक नाथ महाराजांना राजकीय लोकांचा त्रास झाला नाही. पण नाथ महाराज ज्या वेळेस संप्रदायाचा प्रचार प्रसार करत होते त्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राज्य चालवत होता अल्लाउद्दीन खिलजी, इस्लाम समाजाचा राजा आणि मुस्लिम समाजाचा राजा राज्य करत असल्यामुळे हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारकाला अतिशय त्रास झाला. समाजाने तर त्रास दिलाच दिला पण राजकीय लोकांनी सुद्धा दिला. राज आश्रय नाथ महाराजांना मिळाला नाही. म्हणून तर एक यवन 108 वेळा महाराजांच्या अंगावर थुकला तरी सुद्धा नाथ महाराज एवढं शांतीचं प्रतीक आणि एवढे उदार साधू की नाथ महाराजांनी त्याला मोक्ष दिला, प्रसाद देऊन. यवन अंगावरी थुकला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. त्या ठिकाणी जर मराठा समाजाचा राजा असता ते 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावर थुकण्याची हिम्मत झाली नसती. म्हणजे नाथ महाराजांना राजकीय त्रास मिळाला आणि समाजाचा तर मिळालाच. तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये श्रीमंत सर्वात साधू एकनाथ महाराज, सर्वात साधूपैकी सर्वात श्रीमंत साधू एकनाथ महाराज, पण तरी सुद्धा श्रीमंतीचा गर्व न जुमानता एकनाथ महाराजांनी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. गल्लीमध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये, प्रत्येक ठिकाणी कधी रोडगा गायला समाजाला समजण्याकरता, कधी भारुडाच्या माध्यमातून प्रकरण मांडलं समाजाच्या भाषेत समाजाला देव समजण्याकरता, कधी आंधळे, पांगळे, बहिरे, मुके, पिंगळे गायले. तो पिंगळा भारताच्या बाहेर दुबईमध्ये सुद्धा गेला. मी म्हणणार नाही ते बरं का. म्हणजे
सारा जगभर पिंगळा गाजला हे नाथ महाराजांचे आहेत. म्हणजे नाथ महाराजांनी जसा जसा समर समाज आहे तसा तसा समलोकांना माध्यमातून परमार्थ रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच समाजामधला एक माणूस उभा राहिला आणि नाथ महाराजांना प्रश्न विचारला साधकाने, एकनाथ महाराज तुम्ही म्हणता भजन करा, पूजन करा, परमार्थ करा, मनुष्य देहाची निर्मिती देवाच्या प्राप्ती करता झाली, आपुला तो एक देव करून घ्यावा, आम्हाला मान्य आहे. देव प्राप्ती करता मनुष्य देहाची निर्मिती आहे, परंतु आम्ही जर जास्त देव करायला गेलो तर आमच्या घरी अंधार पडते. कारण घराकडचं लक्ष दूर होते. 7 दिवस जर सप्त्यामध्ये बसलो तर उन्हाळी भैमुंग आहे, घरी 2-4 सुना आहेत. दिवसभर आम्ही जर भागवतात बसलो तर सुना घरी गुळण शेंगदाणे खातील, म्हणजे आम्हाला त्रास होईल ना महाराज. जर भागवतात कीर्तनात बसलं तर आम्हाला त्रास होते. डबल येऊ नको बेटा बरं का. विठाला विठाला दिवसभर जर 7 दिवस मंदिरावर जर बसलो तर घरी अंधार पडते, घराचा तानी दिनताना होते, घरात 12 हात येळू फिरते महाराज. आणि जर घर न सोडाव तर परमार्थ केल्या जात नाही. बरं, मनुष्य देहाची निर्मिती झाली, शास्त्रकार सांगतात देवाच्या प्राप्ती करता, देव प्राप्ती करता देह मिळाला, देवे दिला देह भजना गोमटा, देवाच्या प्राप्तीसाठी देव तर मिळवल्याच गेला पाहिजे. बरं, देव मिळवण्याकरता जर आलो तर संसार धिंगाणा बसते. मग संसार सोडून देऊ का असा प्रश्न आहे. संसार सोडून निव्वळ परमार्थच करू का? उठलं की कीर्तन भजन पूजन एकादशी आळंदी पंढरी. महाराज म्हणले संसार सोडायची गरज नाही. कोण्या साधूने सांगितलं संसार सोडा? एकही साधूने असं प्रमाण लिहिलं नाही संसार सोडा म्हणून. का? संसार सुटत नाही. संसार सुटत नाही म्हणूनच सोडायचा नाही. कारण 184 येऊनी आपण संसार भोगत आलो. 84 लक्ष येऊनीमध्ये एकच काम आहे संसार. आणि 84 लक्ष येऊनी मधला संसार एका जन्मामध्ये सुटणं कठीण आहे. ते कसं काय सुटेल एका जन्मामध्ये? एखादा म्हातारा माणूस बिडी ओढतो, समजण्याकरता सांगतो, बिडी ओढत असतो. 70-80 वर्षाचा म्हातारा बिडी ओढतो, 80 वर्षाचा. मग तब्येत खराब झाली म्हणजे मुलं त्याला मेकरला नेतात, दवाखान्यात दवाखाना करतात, पैसे लावतात. पैसे लावले की डॉक्टर म्हणते आबा बाबा आबाजी बुडा बाबा काय म्हणत असाल ते, आता आजपासून बिडी ओढू नका. तुम्ही जर बिडी ओढाल तर जित्ते मराल. आता दवाखान्यात पुन्हा यायचं काम नाही, बिडी ओढू नका. मग बिडी सोडून द्या. डॉक्टर सांगतो औषधी घेऊन घरी येतो. पण मथारा एवढा खतरा असतो, चोरून चोरून मुलाच्या बिडी ओढतो. पण किती जरी चोरून ओढली तरी एक दिवस पकडल्या जातेच. किती चोरी करा, तो चोरून ओढता ओढता मुलाने एक दिवस पाहिलं. मुलगा म्हणला बाबा अहो किती पैसे लावले तुम्हाला, पैशाचा विषय द्या सोडून, पण निदान कमीत कमी तुमच्या शरीरासाठी तर बिडी सोडा. त्या म्हाताऱ्याने दिलेलं गोड उत्तर आहे. बारीक आहे का? आता बसा तिथं, पुन्हा जाऊ नका, गेल्या तर पुन्हा येऊ नका. टाइम कमी आहे ना तर सांगितलं असतं तुम्हाला. आता तुमची माझी पहिलीच गाठ आहे. नवीन सुनबाई आली म्हणजे ती काहीच बोलत नसते, वर्षभर काहीच बोलत नाही. आल्याबरोबर शांत, डोक्यावर पदर, बस. नवरा म्हणते तुझ्यामुळे किराणा वाढला, तुझ्यामुळं गहू वाढले, तुझ्यामुळं खर्च वाढला. 1 वर्षभर साऱ्या घराचा आराखडा घेते. सासूचा स्वभाव जाणते, जाऊचा जाणते, नंदाचा, देराचा, भायाचा, सासऱ्याचा, नवऱ्याचा तर आधीच ओळखेल असते फोनवरच चोरीक झाल्याबरोबर. म्हणजे साऱ्यांचा एका वर्षात स्वभाव ओळखते आणि वर्ष झालं की सासूच्या झिपुट्या धरून भीतीवर फेकते. मग नवीन नवीन बोलत नाही. तसं आता तुमची माझी पहिली गाठ आहे. आणि मंदात्री गजानन महाराज आहेत. त्याच्यामुळे मंदात्र्यावर येऊ नये. तुम्ही आमच्या पोरीचं नुकसान केलं का पोराचं केलं, त्याच्यामुळे मी दात खाऊन शांती चालू आहे माझी. विठाला विठाला असा अडथळा येते. काय होतं? विक्षेप होतो ना. काय चाललं होतं आपलं आता? कीर्तन. बस. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराज. मी हे सांगत होतो आता काय मला काय आठवलं काय चाललं. ते नाही सासूनाचं नव्हतं ना. हे असं होते ना.
84 लक्ष योनी बिडी वळली होती म्हाताऱ्यानं. आता त्रास देऊ नका मला बरं का. बिडी वळता वळता म्हाताऱ्याने सांगितलं, बाबू गोड उत्तर आहे बाबू, अरे वयाच्या 4थ्या वर्गात होतो मी, 4थ्या वर्गात, तेव्हापासून बिडी ओढतो. 4थ्या वर्गात म्हणजे 6 4 10 वयाच्या 10 वर्षाचा होतो तेव्हापासून बिडी ओढतो. आज मला झाले 80 वर्ष, म्हणजे जन्माच्या आधीचे 10च वर्ष खाली गेले. 70 वर्षापासून मी बिडी ओढतो. 70 वर्षापासून लागलेलं व्यसन हे एका दिवसात डॉक्टरच्या म्हणण्यानं सुटणार आहे का? 70 वर्ष वळलेली बिडी एका दिवसात सुटणार नाही. तसं 84 लक्ष योनी भोगत आलेला संसार एका जन्मामध्ये संसार सुटणार नाही. म्हणून संसार सोडायचाच नाही. संसार सोडा एकही प्रमाण नाही, उलट प्रमाण आहे. नका ते जुरांडा पोरे बांधा सोप्या माड्या घरे, आली अतिथी आदरे त्याहुनी धर्म कोणता. सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. परिणसाना दोन्ही वार, परिणसाना दोन्ही वार, परिणसाना दोन्ही वार. दया क्षमा कर, दया क्षमा कर, दया क्षमा कर, जो चित येतील त्याचे पायी घाला मिठी, 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 त्याचे पायी घाला मिठी. सुखे करावा, याच्यासाठी कीर्तनकार पाहिजेत असतात. सुखे करावा संसार, परीन संडावे दोन्ही वार. संसार हा सुखानं करावा असं संत महात्म्यांचं म्हणणं आहे. संसार सोडा एकही प्रमाण नाही. का सोडा नाही? कारण सुटतच नाही. सुटत नाही म्हणून सोडायचा नाही. मग संसार सुटत नाही आणि परमार्थ केल्याशिवाय जमत नाही. मग दोन्ही दोन्ही करतो ना महाराज. तुकोबाराय म्हणतात दोन दोन चालत नाही. एकही निधान न घडे त्यासी, परमार्थ प्रपंच परमार्थ संपादिल दोन्ही, एकही निदान न घडे त्याशी. एका मेण्यामध्ये दोन दोन तलवारी बेसत नसतात, एकच पाहिजे असते. मग आता अडचण आली. संसार सोडत नाही म्हणून सोडायचा नाही, परमार्थ केल्याशिवाय जमत नाही आणि दोन दोन करता येत नाही. पुढे जावं तर विहीर, मागं जावं तर आहाड आहे. नक्की काय करावं आता? आकाश मार्गे चिमणी चालली होती आणि चिमणीच्या चोचीमध्ये डाळ आणली होती. लांबून कुठून आणली असेल, लांबून डाळ आणली आणि उडता उडता गव्हाचा गंज पाहिला तिने आणि चिमणी गव्हाच्या गंजावर येऊन बसली. कबीर महाराज सांगतात गव्हाच्या गंजावर बसल्यानंतर गहू पिवळे जरद होते. तिच्या मनात आलं 3000 रुपये क्विंटल गहू आहेत, 2900 चालून 3000 आहेत. आता 3100 घेते कोणी कोणी. चिमणी म्हणे मी नाही म्हणत. विचार केला, तिला वाटलं महागाचे गहू आहेत म्हणून गव्हाचा दाना उचलण्याकरता चिमणीने चोच आ केली. डाळीचा दाना खाली पडला. डाळीचा दाना खाली पडल्यानंतर चिमणीनं विचार केला गव्हाचा दाना तोंडात आहे, डाळ एवढ्या लांबून आणली, इथं आणून जर टाकून द्यावं तर वाया जाईल. म्हणून पुन्हा डाळीकडे पाहिलं, डाळ उचलण्याकरता चोच आ केली. आता काय झालं? गहू खाली पडला. हे कबीर महाराज पाहत होते आणि कबीर महाराज त्या चिमणीला म्हणतात आकाश उड चली चिडिया, मुमे लेके डाल, चिडिया दो दोना बने, एकले एक डाल. चिमणीला सांगतात कबीर महाराज एक तर डाळच घे, नाही तर एक तर गहूच उचल, दोन दोन तुला उचलता येणार नाही. तसं हे संसारिका एक तर संसारच कर, नाही तर एक तर परमार्थच कर. एकही निदान न घडे त्याशी दोन दोन चालणार नाही. असा प्रश्न विचारल्यानंतर तो साधक घाबरला. मग नाथ महाराजांना म्हणला महाराज आता मला याच्यातून मुक्त करण्याकरता तुम्हीच उपाय सांगा. त्यावेळेस एकनाथ महाराज त्या साधकाला उपाय पर्याय सांगतात. अभंगाचं पहिलं पक्षी अंगणी उतर
अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती प्रपंच सोडायला चालत नाही, संसार सोडायला चालत नाही, सुटत नाही. म्हणून परमार्थ केल्याशिवाय जमणार नाही का? मनुष्य देह मिळाला परमार्था करता, मग दोन दोन करता येत नाही. मग एकनाथ महाराजांनी पर्याय व्यवस्था सांगतात. पर्याय व्यवस्था म्हणजे आपल्या भाषेत मधला मार्ग सांगितला. संसार सोडायचा नाही आणि परमार्थ केल्याशिवाय राहायचं नाही. एक मधला मार्ग सांगितला. मधला मार्ग म्हणजे आपण शॉर्टकट मार्ग म्हणतो. शॉर्टकट मार्ग समजण्याकरता बाजारचा दिवस होता आणि गावामध्ये बाजार होता. बाजारच्या दिवशी घर मालकानं काळी पन्नी आणली. काळी पन्नी समजते ना? वा वा. काळी पन्नी आणली, त्याच्यामध्ये मांस आणलं आणि आणल्याबरोबर घरी गेला आणि बायकोच्या हाती दिलं. बायकोला म्हणलं एक काम कर, काय? मी शेतात जाऊन येतो आणि मग याची भाजी बनव पटकन, मी आलोच. हा गेला शेतात. बाई आता तशीच सारख्याला वारकेन चला जाऊ द्वारके. घरात एकाच्याही माळ नाही गळ्यात. 70-70 80-80 वर्षाचे म्हातारे पाहिले आम्ही. शर्ट काढलं की मोकळी सट छाती दिसते. क्रिकेटचं ग्राउंडच कसं काय? सप्त्याला 70 वर्ष झाले म्हणून तुमच्या गावात? हो महाराज 70 वर्ष झाले सप्त्याला. बरोबर बरोबर बरोबर. तुम्हाला किती झाले? 70 वर्ष झाले मला. पण तुमच्या जन्माच्या साली सप्ताह सुरू झाला म्हणे. हो गळ्यात माळ. तसंच आहे ते. अजून माळी नाही तर कमाल नाही का? मग म्हणतात आमचे कानी पोरं सुदेश नाही निघले महाराज. कोणावर गेले काय माहीत, ऐकतच नाही. तर तसं नसते ते. माय बापाच्या गळ्यात माळ असल्यानंतर मुलागा माळ घालतोच. हा, पण मुलगा चांगला जन्माला येण्याकरता असा टाळकरी माळकरी जर मुलगा जन्माला येण्याकरता सोपं नाही. त्याच्याकरता माईचं दूध पवित्र पाहिजे आणि बापाचं रक्त शुद्ध पाहिजेत असते. तेव्हा धार्मिक मुलगा घरामध्ये जन्माला येत असते. ते काय कोणाचं आहे? ते काय खेळ बजेट आहे का? तसं तर कोणी उभं राहिलं असतं. कंबर बांधली की सुरू नाही. त्याच्याकरता माय बापाची पुण्य आणि पूर्वजन्मातलं पुण्य असलं म्हणजे मुलगा माळकरी जन्माला येतो. विठ्ठल आणि त्याची काळी पन्नी. हा गेला शेतात. बाईनं ते काळ्या पन्नी मधलं मांस काढलं
माझ्याकडे पहा, शॉर्टकट मार्ग सांगतो मी, नाथ महाराजांनी सांगितला तो. काळ्या पन्नीमधलं मांस टाकलं भगुन्यात. तुम्ही काय म्हणता? भगुन, पातेलं, गंज काय म्हणता तुम्ही? भगुन. बर, जी भाषा मला ती सर्व सांगावं लागते. तुम्ही काय जे असाल, भगुन, पातेलं, गंज. त्या भगुन्यात त्या बाईने मांस टाकलं आणि ते बनवायचं, पण तिच्या लक्षात आलं घरात पाणी नाही. मग ते तसंच राहू दिलं. पाण्याची खेप उचलली, बाहेर पाणी आणण्याकरता गेली. मालक गेला होता शेतामध्ये, बाई गेली पाणी आणायला. आणि 5-7 वर्षाचा मुलगा घरात बसलेला आहे. तो अभ्यास करत होता, तो पाहत होता सारं. बाई गेली पाण्याला, मालक गेला शेतामध्ये आणि मुलगा अभ्यास करतो. घर उघड आहे. घरामध्ये घर उघड असल्यामुळे बारीक कुत्र्याचं पिल्लू आलं बारकं, चालत तुरु 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 आणि नेमकं त्या भगुन्याजवळ गेलं. त्या भगुन्यातलं पूर्ण मांस त्या कुत्र्यानं खाल्लं. कारण कुत्र्याला मांस आवडत असते. ज्याला मांस आवडते त्याला कुत्र म्हणलं तरी चालते. कुत्र्याला तो पदार्थ आवडतो. त्या कुत्र्याच्या पिल्ल्याने पूर्ण त्या पातेल्यातल्या त्या भगुन्यातलं पूर्ण मांस खाल्लं आणि खाल्ल्यानंतर कुत्र निघालं बाहेर निघलं आणि बाहेर पाण्याची खेप घेऊन बाई आली. बाईनं त्या पाहिलं भगुन्याकडं, त्याच्यात तर काहीच नाही. कुत्र्यानं पूर्ण खाल्लं वाटते. बाई हुशार होती, जवळ्याची होती. तिचा एका मिनिटात दिमाग चालला. बाईनं विचार केला, जर आता मालक जर घरी आला आणि त्याला जर भाजी दिली नाही तर बुवा एवढा खतरा आहे, एवढा खतरा, इस्त्याला हाती धरावून त्याला इस्त्यात लोटाव, नाही त्याला नका लोटू, इतका खराब आहे की आता मारूनच टाकते. बाईनं डोकं चालवलं, चाललेल्या कुत्र्याचे पाय धरले त्या पिल्याचे, असं कर 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 पिळलं. हे बाय असं दचकन तोंडात तुकडे केले आणि त्या पातेल्यात त्या भगुन्यात केलं, त्याची भाजी बनवली. हे सारं मुलाने पाहिलं बसल्या जागेवर, काहीच बोललं नाही पोरगं, सारं पाहिलं. बोला शेतातून हातपाय धुतले, वाढ बरं, ऐ ऐस म्हणतात ना, हा ऐ नाही म्हणलं, आपल्याला माहित नाही तेवढं. ऐ बाई म्हणे काय, वाढ बरं. बाईला वाटलं जमलं आता, पण मुलगा पाहत होता. बाईनं ते ताट वाढलं, पण मुलगा हुशार होता. मुलगा बोलला काहीच नाही, पण मुलानं विचार केला, जर बापाला आता जेव दिलं तर बापाच्या कुत्र खाण्यात जाते आणि सांगावं तर माय मरते, कारण बाप लय खतरा आहे. माय सांगावं तर माय मरते आणि न सांगावं तर बाप कुत्र खाते. कहू तो मामर जाती, न कहू तो बाप कुत्ता खाता, अशी मन तयार झाली. ती सांगितलं तर माय मरते, नाही सांगितलं तर बाप कुत्र खाते. मायला मरू द्यायचं नाही आणि बापाला कुत्र खाऊ द्यायचं नाही. पोरानं मधला मार्ग काढला. मधला मार्ग कोणता? ताट वाढल्या बरोबर तो पोरगा आला 5-6 वर्षाचा आणि बापाच्या समोर ताटाजवळ उभा राहिला आणि ताटामध्ये त्या मुलानं केली लघवी. आता लघवी पदार्थ जर महाग असल आणि मुलगा जर आपला स्वतःचा असल आणि पदार्थ ताटात जर महाग असतील, मुलानं लघवी केली तर आपण तो पदार्थ फेकून देत नाही. केवढी झाली आता तुमचा करंट तपासला चालू आहे का नाही ते. मुलगा आपला जरी असेल आणि पदार्थ कितीही महाग असला, मला काय माहित तुम्हाला हे पाहिजे, मी सुरुवातीपासून हे सुरू करत होतो ना. कितीही पदार्थ महाग असू द्या, मुलाने केली लघवी, त्याने आवाज दिला, ऐ इकडे बरं, काय हे फेकून दे. मुलानं लघवी केली. बाई इकडे आली, मुलाने स्वयंपाक घरामध्ये गेला आणि पातेल्यामध्ये होतं भगोण्यामध्ये, तिकडेही लघवी केली. तो म्हणला तिकडेही केली, इकडेही केली, एक काम कर, सारं फेकून दे आणि पटकन व्यसन कर बरं. म्हणजे मुलाने मधला मार्ग काढला. बापाला कुत्र खाऊ दिलं नाही आणि माईला मार खाऊ दिला नाही. मुलाने काढला मधला मार्ग. तसा एकनाथ महाराजांनी संसार सोडू नका, परमार्थ केल्याशिवाय राहू नका, संसारामध्येच राहा, पण जगत असताना पक्षाप्रमाणे. काय पक्षाचा गुण? पक्षाच्या गुणाप्रमाणे एक गुण पक्षाचा अवलंब करा. कोणता गुण आहे पक्षामध्ये? पक्षामध्ये एक गुण आहे, आकाश मार्गाने पक्षी चालतात. खाले जर एखादा धान्याचा गंज दिसला तर पक्षी त्या धान्यावर उतरतात, पोटाला लागते तेवढं पोटभर खातात, त्याच्यात दस्त्या काढतात, उपरणे काढतात, त्याच्यात गंज भरतात, 2-2, 3-3 किलो गाठी मारतात, डोक्यावर बांधतात, भरेरी मारून उडून जातात. असंच आहे ना? नाही, हा वा,
चालू आहे आता. पोटाला लागते पक्षी तेवढं खातात आणि राहिलेल्या धान्याचा लोभ धरत नाही. या लोभ शब्दाखाली लाल पेनानं अंडरलाईन करा आता. पक्षी राहिलेल्या धान्याचा लोभ धरत नाहीत. तसं एकनाथ महाराज म्हणतात संसारामध्ये जीवन जगत असताना पक्ष्याप्रमाणे जीवन जग. जसं पक्षी राहिलेल्या धान्याचा लोभ धरत नाही तसं संसारिकाने संसारामधला लोभ नावाची वस्तू जर बाजूला केली तर जीवनामध्ये त्याला कोणतीच अडचण येणार नाही. फक्त आणि फक्त संसारामधला लोभ बाजूला करायचा. लोभच तर नका सांगू महाराज. लोभ नाही बाजूला जमत. बाकी काही सांगा. जसं जसं वय वाढते तसा तसा लोभ वाढतो. जसं जसं वय वाढते तसा तसा लोभ वाढतो. बाजूवर म्हातारा पडला होता आणि खरं आहे बरं हे. वय वाढलं की लोभ वाढतो. हां, सुरुवातीला नवीन नवीन कीर्तन सुरू केले. जे देसाल ते द्या बापा. हे 5G लागते याले. नवीन नवीन कीर्तन सुरू केले. जे देसाल ते द्या. पण एकदा का वय वाढलं, नातू झाले, पंतू झाले, घर बांधलं, मजली बापा 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 सारं टामटूम आहे, तरी मथार म्हणते एवढ्यात पुरत नाही मला. कसं काय? लोभ वाढला आता. वय झालं की लोभ वाढत असते. म्हातारा बाजूवर पडला होता. एका मिनिटात सांगतो. घड्याळ जास्त बातच फिरायला लागली कशी काय ते. बाजूवर म्हातारा पडला होता आणि म्हातारा बाजूवर पडल्याबरोबर त्याचं बोलणं बंद झालं. मरत असताना सर्वात पहिले माणसाची वाणी जाते. हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे. माहीत नसेल तर एखादा माणूस मरायला लागला की तिथे जाऊन बसत जा. निदान कळल माणूस कसा मरत असते ते. सर्वात पहिले माणसाची वाणी बंद होते. नंतर हळूहळू त्याचे इंद्रिय बंद पडतात. नंतर त्या या कुडीमधून त्याचा आत्मा बाहेर पडतो. पण सर्वात पहिले त्याची वाणी बंद होत असते. म्हातारा वाणी बंद झाली. 4 मुलं जवळ आले. पाणी पाजायला लागले. पण हातपाय चालू होते, नजर चालू होती, कान चालू होते. फक्त वाणी बंद पडली होती. आणि म्हाताऱ्याने हात उचलला असा पोराकडे केला. असा हात केल्यानंतर 4 पोरांना वाटलं आतापर्यंत बाबानं गरिबीत दिवस काढले, पण नक्की बाबानं काहीतरी हे ठेवेल कुठंतरी. आता मरता मरता बाबा सांगायची इच्छा आहे बाबाला आपली. बरोबर बरोबर. पण आता ठेवलं कुठे? म्हातारा या हातानं डाव्या हाताकडे हात करे. एका मुलाने तर्क काढला 4 पैकी. अरे इकडे हात करतात म्हणजे याच भीतीत असल. आणि जुन्या काळातल्या भीती होत्या 2-2 हाताच्या लांब लांब. याच भीतीत आहे. मग पाडा ती भीत. पाळली. मग म्हाताऱ्यानं आडोंग बदलला आणि इकडं सुरू केलं. दुसरा पोरगा म्हणे अरे इकडं असेल. ही पाळली. पुढे हात केला, ती पाळली, पाठीमागची पाळली. 4 पोरं 4 भीती. घराच्या साऱ्याच भीती पडल्या. सांगा बाबा. म्हातारा हात खाली घे ना. पोरं म्हणत अरे गठुडं जरी एकदा सापड हात काय लहान नाही. माला मालच. वाशिमला बंगला, मेहकरला बंगला, चिखली बुलढाण्यात बंगला, बंगलाच बंगला, गावातही बंगला. आणि मग तिथं भाडे करू ठेवायचे. झाले विचार सुरू द्यायचे. तिथं भाडे करू ठेवायचे. आपण गावात राहायचं. करमलं नाही की पुन्हा एक खोली ठेवायची, तिथं जायचं. असा विचार चालू आहे. चौघायचा आपण. बरोबर बरोबर. म्हातारा हात खाली घ्यायच ना. बाबा सांगा ठेवलं कुठे? बाबा काहीच बोले ना. वाणी बंद झाली. मग एक मुलगा पळत गेला मेकरला. डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब आमच्या बाबाने एकच वाक्य बोललं पाहिजे असं इंजेक्शन आहे का? डॉक्टर म्हणे आहे. किती रुपये लागतील? डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये घेईल. ते म्हणे चला 1 नाही 1.5 देतो. कारण म्हाताऱ्याचा हात लहान नाही. 1.5 देतो चला. डॉक्टर म्हणे तसा नाही आहेत. तुम्ही ठरवता 1 आणि मग देता 1. डॉक्टर म्हणे ते काय मी काय कीर्तनकार हो का? आणली द्या. तुम्ही लोक ठरवता 1 आणि देता 1. मग काय गाडी वापस आणता येत नाही, काहीच करता येत नाही. ते गजू महाराज असल्यामुळे काय बोलता येत नाही आम्हाला. त्याच्यामुळे ते डॉक्टर म्हणे मी नाही म्हणत. डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये आधी लागतील. आता 1 लाख रुपये कुठून आणा? मग एक भाऊ म्हणे अरे गावाजवळ पांढरी आहे ना एकरभर. मग लावणातील काडी इकाना ती 1 लाख रुपये काय एकदा सापडलं की 10-50 एकर जमीन येते तेवढ्यात. गावखरची एकरभर जमीन इकली. लाख रुपये घेतले. गावातल्या लोकांना भाव पाडून मागितली म्हणा. कारण त्याला माहित होतं गरज आहे. लाख रुपये घेतले. डॉक्टरला दिले. 3 पांढरी नावावर करून दिली एकरभर. डॉक्टर आला. इंजेक्शन दिलं. आणि इंजेक्शन दिल्यानंतर एकच वाक्य म्हातारा बोलणार होता. 4ही मुलं म्हणतात 4ही सुना बाबा बोला पटकन सांगा कुठे ठेवलं? म्हातारा म्हणे काय? अहो तुम्ही असे हात करा लागले. अरे म्हातारा म्हणे गठुडं नाही ठेवलं. शेजारच्या सोबीनं पीठ चाळायची चाळणी नेली. ती दिली का नाही म्हणतो मी.
पोरायनं नड्ड दाबलं त्याचं. अरे मग चाळणीसाठी सारं घर पाळलं, एकरभर पांढरी गेली राजा. म्हणजे बाजावर पलडा पण पीठ चाळायच्या चाळणीचा लोभ अजून गेला नाही. अरे संसारिकाला एकनाथ महाराज म्हणतात पक्षाप्रमाणे लोभ बाजूला कर. लोभ बाजूला केला की तुला काहीच अडचण नाही. महाराज किती दिवस लोभ बाजूला करायचा? सप्ताह येतोपर्यंत, 4 महिने, वर्षभर, 12 वर्ष एकतप नाही. नाथ महाराज म्हणतात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संसारामधला लोभ बाजूला कर. अभंगाचं 2रं चरण. तैसे आसा संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसा संसारी, तैसे आसावे 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 भगवान परमात्म्याने जिवंत ठेवलं तोपर्यंत संसारामधला लोभ बाजूला कर. आणि लोभ मरेपर्यंत जर बाजूला केला तर तू सुखी आणि समाधानी होशील. फक्त लोभच का महाराज? नाही, लोभ नाही. अजून एक गोष्ट आहे. नाथ महाराज 3ऱ्या चरणात सांगतात वस्ती कराप्रमाणे मोह बाजूला कर. संसारामधला पक्षाप्रमाणे मोह लोभ आणि वस्ती कराप्रमाणे मोह जर बाजूला केला तर जीवनात एकनाथ महाराज म्हणतात तुला कसलीच भीती नाही. एका जनार्दनी शरण आईसे आसता भय कवन. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. जसं वस्ती कराप्रमाणे मोह पक्षाप्रमाणे लोभ ह्या 2 गोष्टी बाजूला केल्या की जीवनात तुला कसलीच भीती नाही असं नाथरायांचं म्हणणं आहे. विठोबा बारीक ऐका. अभंगाचा भावार्थ संपवला. तुमचे 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. 1-2 मिनिट शिल्लक झाला तर पाप झालं तर मी भोगील, पुण्य झालं तर तुम्ही भोगायचं. देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती हीच आपोली नीती. छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. देवाकरता प्राण गेला तरी चालेल. आता टाळ्या वाजवू नका. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल, धर्माकरता प्राण गेला तरी चालेल. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवाकरता प्राण जाऊ द्या, धर्माकरता प्राण जाऊ द्या,
देशाकरता जाऊ द्या, हजारो लोकांनी बलिदान दिलं. देशाकरता, धर्माकरता हजारो लोकांनी बलिदान दिलं. परमार्थाकरता अनेक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं. पण बसलेल्या माणसांनी आम्ही कधीच एका ठिकाणी एक नाही. आम्ही जाती जातीमध्ये वाटल्या गेलो, आम्ही धर्मामध्ये वाटल्या नाही गेलो. आम्ही आमची जात स्वाभिमानाने सांगितली, पण आम्ही आमचा धर्म कधीच स्वाभिमानाने सांगितला नाही. परिणाम या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. परिणाम या देशावरती यवनांनी 750 वर्ष राज्य केलं. 750 आणि 150 म्हणजे 900 वर्ष गुलामगिरी केली. या देशाला वाकणं माहित नव्हतं, झुकणं माहित नव्हतं, पराधीनता माहित नव्हती. हा देश गुलामगिरीमध्ये आधी अद्यापही गेला नव्हता. पण आम्ही जबाबदार आहोत. हा देश वाकला, झुकला, पराधीन झाला आणि 750 आणि 150 900 वर्ष गुलामगिरी केली. 900च नाही, हजारो वर्ष गुलामगिरी केली माझ्या अभ्यासानुसार. या देशावर अनेक संकट आले, अनेक गुलामगिऱ्या केल्या. तुम्ही आधी मी का एका ठिकाणी एक नसल्यामुळे. बारीक ऐका, या देशाचा पहिला राजा पराभूत झाला. या देशावर पहिलं संकट आलं 712ला. पहिला राजा पराभूत झाला, रौला बाप्पा त्याचं नाव आहे. राजपूत समाजाचा 712. 734ला जाहीर राजा झाला. संकट देशावर सुरू झाले. आता 734ला जाहीर राजा झाला. 853ला कलंकी राजा झाला. 1026ला सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाहू. 1191ला परत सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद दुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290ला ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचे शके आहेत 1212. शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212. तारीख आहे 18 जून 1290. 1290ला खिलजी मोशनची स्थापना झाली. त्याचं नाव होतं जल्लाउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी त्याने काकाचा खून करून चुलत बहिणीशी विवाह केला. 1342ला कोलंबसला हाकलून दिलं. 20 मे 1498ला वास्को द गामा भारतात आला. 1526ला बाबर आला. 1528ला बाबरी मस्जिद तयार झाली. पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530ला बाबर मेला. त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 12 जानेवारी 1598ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजाबरोबर विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. कारण 16व्या वर्षातच क्रांती केल्या जाते. आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर मांडला. माऊलींचं वय होतं 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. 16व्या वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. 16व्या वर्षात क्रांती केल्या जाते. 45ला स्वराज्याची शपथ घेतली. 46ला तोरणा जिंकला. 48ला शहाजीला सोडवलं. 49ला अफजल खान फाळला. 66 साली राजा आग्र्याहून सही सलामत घरी आले. 72ला महाराजांनी सुरत लुटली. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2 होट म्हणजे आत्ताचे 75,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आणले. 74ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80ला छत्रपती शिवाजी महाराज गेले. 81ला संभाजी राजे झाले. 89ला संभाजी राजे गेले. 1705ला इंग्रज भारतात आले. 1725 अहिल्या देवळकरांचा जन्म झाला. 1757ला झाशीची राणी. 61ला पद्मावती राणी झाली. 1857चा उठाव झाला. 1882ला वंदे मातरम गीत झालं, जो गीत आमचा प्राण आहे. 1893ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. 94ला भारतात आले. हिंदू धर्माचा प्रचार करून 1902ला स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910ला संत गजानन बाबा समाधिस्थ झाले. 20ला लोकमान्य टिळक गेले. 23 जानेवारी 1926ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले. 28ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947ला माउंट बॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एरडिरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना तिने आपल्या प्रेमाचं जाळं 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती 3 जून 1947ला भारतात आली. भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत स्त्री झाली आणि तो प्रकार आजही आपल्याला त्रास देतो भारत पाकिस्तानचा. मुख्य कारण हेच आहे, बाकीचे कारण गौ नाही. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला? 14 ऑगस्टला करता आला असता आणि 16 ऑगस्टला करता आला असता. काला झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947चं पंचांग काढा, तुमच्या लक्षात येईल. 15 ऑगस्ट 1947चं जर पंचांग काढाल तर लक्षात येईल. त्या लोकांना माहित होतं या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे हा हिंदुस्थान. 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी लोकसंख्या आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही काय जनगणना केली का? नाही, मला एका माणसाने सांगितलं, मेरे 125 करोड देशवासियों,
समजलं त्याला नमस्कार, ज्याला नाही समजलं त्याच्यासाठी आपण पुढच्या काही वाजूच नका, पुढच्या वर्षी आपण पुन्हा सप्ताह ठेवू. आता त्याला काय इलाज आहे. 125 कोटी, जगाची लोकसंख्या 1500 कोटी आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी. 2011च्या जनगणनेनुसार 21ला जनगणना झाली नाही. म्हणजे 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे. त्या लोकांना माहित होतं या देशामध्ये 80 ते 90 कोटी हिंदू आहेत. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथेला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा सर्वात अशुभ तिथी गणल्या जाते, तिला म्हणतात अमावस्या. वर्षात अमावस्या पडतात 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या, तिला काही भागात जांभळ अमावस्या म्हणतात, काही भागात गटर अमावस्या म्हणतात. गटर अमावस्या, जांभळ अमावस्येच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं, हे आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही. म्हणून 15 ऑगस्ट 1947चा दिवस निवडला. 48ला महात्मा गांधी गेले, 49ला घटना केंद्रात गेली, 52ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली, 53ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं, 56ला मुंबई गुजरात कडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली, 61ला विदेशी आक्रमण झालं, 63ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लालबहादूर शास्त्री गेले, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, 69ला 14 बँकेची स्थापना झाली, पुढे शेतकऱ्याला आधार झाला, 71ला विदेशी आक्रमण झालं, 73ला विसा खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, 74ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला, 83ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला, 84ला इंदिरा गांधी गेल्या, 89ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91ला राजीव गांधी गेले, 93ला खिल्लारीचा भूकंप झाला, त्या भूकंपावर 93ला पुराड्यांनी पोटं भरली, 94ला म्हणून 95ला सत्ता बदलली. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते. 99ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख, अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-7 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली, तिचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. 2007ला T20 वर्ल्ड कप झाला, 8ला जागतिक मंदीचा फटका, 9ला 6वं वेतन केंद्रात गेलं, 10ला मंजूर झाला, 11ला धोनीने वर्ल्ड कप आणला, 12ला महाराष्ट्र दोनदा रडला. आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले, माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासराव देशमुख 2 रत्न गेले म्हणून 12ला महाराष्ट्र दोनदा रडला. 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014 मध्ये महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 मध्ये गोवंश हत्याबंदी, 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये जीएसटी, 18 मध्ये प्लास्टिक बंदी, 14 फेब्रुवारी 2019ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पण तो हिंदुस्थानाकरता ब्लॅक डे, काळा दिवस ठरला का? या जे देशाचे 40 जवान पुलवामा हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले 2019ला, 2020ला आणि 21ला जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोना. 20 आणि 21ला 22ला भारतरत्न लता दीदी मंगेशकर गेल्या. 22 जानेवारी 2024ला 500 वर्षापासून माझा रामलल्ला स्वतःच्या घराची वाट पाहत होता. 500 वर्ष रामाला, रामाच्या देशामध्ये, रामाच्या भूमीमध्ये, हा देश रामाचा आहे, इथला कन्ना कण रामाचा आहे, तरी सुद्धा रामाला रामाच्या घरात आणि स्वतःच्या देशात येण्याकरता 500 वर्ष लागले. 500 वर्षानंतर 22 जानेवारी 2024ला राम स्वतःच्या घरामध्ये आला. 2025चा हमला 27 माणसं धर्म विचारू मारले. आज ती परिस्थिती सध्या चालू आहे. आज आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि मी धर्माविषयी जर सावध झालो नाही तर आपल्याला येणारा काळ, आज तो श्रीनगर मध्ये झाला, उद्या आपल्याकडे येऊ शकतो नाही, येतोच. म्हणून धर्माविषयी जागृत राहा. 2025 2026चा काळ भगवान हनुमंतरायाला, पांडुरंग परमात्म्याला एकच विनंती आहे, 2026 पासून उर्वरित राहिलेला काळ आमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे. याच्यापेक्षा दुसरं काहीच नको रे बाबा. मी तुम्हाला काही तर फुकटातल्या टाळ्या वाजवत नाही तर वर्गणी काय देत असतील बाबा. कमाल आहे. नमस्कार. मी तुम्हाला एवढं का सांगितलं, तुम्ही पुन्हा माझी तारीख घ्यावी म्हणून? नाही. हनुमंतरायाच्या समोर सांगतो, घ्या किंवा नका घेऊ, गजानन महाराजांमुळे तुमच्याकडे येण्याचा योग आला. हा भाव आहे शुद्ध माझा, हा माझा शुद्ध भाव आहे, माझे परम मित्र आहेत. नाही तर एकही दिवस रिकामा नाही. म्हणून
फक्त काहीतरी काही प्रेमापोटी करावं लागतात, काही पोटापोटी करावं लागतात, भरपूर कारण आहेत त्याचे. पण माझा मुख्य भाव आहे, देवाची शपथ घेऊन सांगतो, हनुमंतरायाच्या आपला देव, आपला धर्म आणि आपला देश टिकला पाहिजे. शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये कलम 19 मध्ये व्यक्ती स्वतंत्र दिलं. तुम्हाला जसं वागायचं तसं वागू शकता, पण तुमचा भाऊ म्हणून, रक्ताचा नातेवाईक म्हणून, तुमचा मुलगा म्हणून हात जोडून विनंती करतो की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, हनुमंतरायाची सेवा करा. गावाचं कोणतंही काम असो, धार्मिक असो, कोणा गरीबाचं लग्न असो, जातीनं हजर राहून सहकार्य करा, चांगल्या कामात मदत करा. देव तुमचं सर्वांचं कृतकल्याण करेल. एवढं बोलून माझी सेवा समाप्त करतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी कथाकार महाराज, गायनाचार्य महाराज, विनेकरी बाबा, दोनही मृदंगाचार्य, गजानन महाराज, आमचे राम महाराज, विष्णू महाराज, भागवत महाराज, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, ही सर्व गावातील भजने मंडळी, नावं मला माहीत नाही, माईक सिस्टीम, मंडपा, भगवान परमात्म्यावर ज्या ज्या लोकांची अतिवनिष्ठा, आणि विशेष म्हणजे या गावातील सर्व तरुण मंडळांनी ज्या मित्रमंडळाचं, तरुण मंडळाचं या सप्ताहाला सहकार्य आहे, आणि ज्यांनी मला आज विकत घेतलं, म्हणजे माझं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, असे काय नाव त्याचं, गणेश इंगोले, बरोबर आहे, इंगळे गणेश चिरंजीव, मुलगा लहान आहे पण सप्ताहामध्ये आपला खारीचा वाटा असला पाहिजे. एक कीर्तनकार माझ्या वाट्यावर टाका. गजानन महाराज हा शुद्ध भाव गणेशचा आहे, आणि त्या हिशोबाने त्याने आजचं सौजन्य घेतलं. त्यांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली